नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. 1 जानेवारीपासून रेशनचा नवा नियम जाणून घ्या. आता तुमच्या पदरात किती धान्य पडणार. नवीन वर्षाच्या सुरुवातीस रेशन व्यवस्थेत महत्त्वाचा बदल होणार आहे. जानेवारी 2026 पासून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्याच्या प्रमाणात फेरबदल लागू होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत करण्यात येणाऱ्या या बदलांचा थेट परिणाम राज्यातील कोट्यवधी शिधापत्रिका धारकांवर होणार आहे. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना किती धान्य मिळणार, कुणाच्या वाट्यात वाढ तर कोणाला कमी धान्य मिळणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. हा बदल अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांसाठी लागू होणार आहे. या योजना अंतर्गत गरजू आणि गरीब अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना स्वस्त दरात किंवा मोफत अन्नधान्य दिलं जातं. जानेवारी 2026 पासून रेशन धान्याच्या मासिक वाटपाच्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहे. नव्या नियोजनानुसार अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रति कार्ड 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू देण्यात येणार आहे. तर प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रत्येक सदस्याला दरमहा 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू मिळणार आहेत. हे नवे धान्य वाटपाचं प्रमाण जानेवारी 2026 पासून लागू होणार. मात्र डिसेंबर 2025 या महिन्यासाठी सध्या सुरू असलेलंच प्रमाण कायम राहणार आहे. हा बदल देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होणार आहे. महाराष्ट्रातील रेशन दुकान आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अन्नधान्याचा समतोल राखण्यासाठी आणि वितरण व्यवस्थेत एकसमानता आणण्यासाठी हा बदल करण्यात येतोय. काही काळापूर्वी पुरवठा विभागानं धान्याच्या प्रमाणात बदल करून अंत्योदयसाठी 25 किलो तांदूळ, 10 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी 4 किलो तांदूळ व 1 किलो गहू असं वाटप सुरू केलं होतं. आता पुन्हा मूळ नियोजनाकडे परत जाण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरवठा विभागाच्या निर्देशानुसार रेशन दुकानदारांना सुधारित प्रमाणानुसार धान्य वितरित करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. लाभार्थ्यांना त्यांच्या शिधापत्रिकेच्या प्रकारानुसार निश्चित प्रमाणात तांदूळ आणि गहू मिळेल. ई-पॉस मशीन आणि डिजिटल नोंदीद्वारे या बदलांची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान डिसेंबर 2025 मध्ये कोणताही बदल नसल्यानं त्या महिन्यात अंत्योदय शिधापत्रिका धारकांना 25 किलो तांदूळ व 10 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 4 किलो तांदूळ व 1 किलो गहू याच प्रमाणात रेशन दिलं जाणार आहे. मात्र जानेवारीपासून लागू होणाऱ्या नव्या नियोजनामुळे लाभार्थ्यांनी धान्याच्या प्रमाणातील बदलाची नोंद घेणं आवश्यक ठरणार आहे.